किंमत माहिती नाही, त्यामुळे नामाची किंमत विचारण्यास आलो आहोत. मग तो म्हणाला, भगवान विष्णू म्हणाले, थांबा, आता बघा या व्यक्तीने एक वेळेस नाम घेतलं आहे. राम हे नाम किती वेळेस घेतलंय? एक वेळेस नाम घेतलं आहे. तर तुम्हाला तिघांना याच्या रथाला खांदा द्यावा लागला. एका साधारण व्यक्तीच्या, ज्यानं आतापर्यंत आयुष्यामध्ये त्याच्या कधीच नाम घेतलं नाही, फक्त एक वेळेस नाम घेतलं, तर तुम्हाला तिघांना त्याच्या रथाला खांदा द्यावा लागला. मग तुम्हीच विचार करा की नामाची किंमत किती मोठी आहे. कळालं का बरं तुम्हाला? त्यामुळं आपण सुद्धा असं पवित्र असं नाम घेतलं पाहिजे. आणि बघा, नाम एवढं मोठं आहे, एवढं मोठं आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे म्हणतात की नाही? गगनाहुनी वाढ नाम आहे. नाम एवढं मोठं आहे की भयंकर. आणि हे नाम काही असंच येड्यावाकड्याच्या तोंडाला काही येत नसतं. त्याच्यासाठी आपलं खूप सारं पुण्य लागतं, तेव्हाच हे नाम आपल्या मुखाला येतं. अनंत पुण्य राशी घडे ज्या प्राण्यासी तरीच मुखासी नाम येतं. नामदेव महाराज हरिपाठामध्ये म्हणतात की अनंत पुण्य राशी घडे ज्या प्राण्याशी तरीच मुखासी नाम येतं. आपल्या जर मुखाला नाम यायचं असेल तर आपलं किती अनंत पुण्य राशी, खूप सारे आपलं पुण्य असावं लागतं, तेव्हाच आपल्या मुखाला काय येतं? भगवंताचं नाम येतं. आणि नामाची महिमा खूप आहे, खूप मोठा आहे. नामदेव महाराज हरिपाठात म्हणतात, नामाचा महिमा कोण करी सीमा, जपावे श्रीरामा एका भावे. नामाचा महिमा एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे की आपण त्याची सीमाच करू शकत नाही, गणनाच करू शकत नाही. असं पवित्र असे नाम घ्यायला तुम्हाला काय हरकत आहे बरं? आहे का? काही सायस करावं लागते का नाम घ्यायला? सांगा ना, दुःख नाही येते का? नाही येतो बाबांनो. म्हणून तुम्ही नाम घेत जा, नाम घेत जा. आणि असं तसं घेत जाऊ नका, ते अंतकरणातून घेत जा नाम. नाही तर बिनकामाचं राम 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 म्हणायचं, त्याला काहीही फायदा नाही. आपल्याला नाम अंतकरणातूनच घ्यावं लागतं. देव कशाचा भुकेला आहे? भावाचा भुकेला आहे. आणि आपण नाम हे अंतकरणातून आपल्या भावाने घेतलं पाहिजे. देव भावाचा भुकेला वैकुंठ सोडून आला. बघा, भगवंताला नाम एवढं प्रिय आहे, त्याचं जर कोणी नाम घेतलं, अंतकरणातून भावाने जर नाम घेतलं, तर भगवंत वैकुंठ सोडून सुद्धा तो भक्ताकडे येऊ शकतो. एवढं भगवंताला नाम आवडतं. हा, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला? कोणी ऐकलंय का बरं? नाम घेऊन कोणी म्हणजे वाया गेला असं कोणी ऐकलंय का? ऐकलंय का? नाही ऐकलं. मग कोणीच नाम घेतल्यानं वाया जात नाही, त्याचा उद्धार होत असतो. बघा, त्यामुळे आपण सुद्धा पवित्र असं नाम घेतलं पाहिजे. आता तुम्हाला ऋषींनी किती पाप केलं बरं? जो कोणी त्या रस्त्यानं जायचा त्याला मारायचे आणि एक छोटासा खडा घ्यायचा आणि रांजणात टाकायचे. असे करीत किती रांजण भरले? 7 रांजण भरले. ते बाबा खूपच उत्तर देतात बघा. तर असं करीत करीत त्यांचे 7 रांजण भरले. मग एक दिवस त्या रस्त्याने नारदजी जात होते. वाल्या कोळ्याने नारदजींना सुद्धा पकडलं, झाडाला बांधून ठेवलं आणि म्हणाला, आता तू सुद्धा मरणार. मग नारदजी म्हणाले, बरं मी तर मरणच, आता मी तर काही सुटणार नाही तुझ्या ताबडीत आलोय म्हणजे. पण तू आतापर्यंत किती मोठं पाप केलंस, भयंकर पाप केलंस. 7 रांजण भरलीस तू खाड्यांनी, म्हणजे किती जणांना मारलेस तू. मग एवढं मोठं पाप केलंस, आता तुझ्या पापाची वाटेकरी कोण कोण आहेत बरं? तर वाल्या कोळ्या म्हणाला, आहेत ना, माझी पत्नी आहे, माझे मुलं बाळ आहेत. तो म्हणाला, हे बघ, पत्नी मुलं बाळ आपल्या कामाला येत नसतात. तो म्हणाला, कोण म्हणलं बरं? माझे पती पत्नी, माझं लेकर बाळ माझे घडी घडीला माझा साथ देतात. मग तो म्हणाला, नारदजी म्हणाले, बरं ठीक आहे, जा बरं एकदा तुझ्या पत्नीला आणि लेकरा बाळायलाच विचार. लेकरा बाळायला विचार म्हणल्याच्या नंतर मग वाल्या गेला घरी. वाल्या कोळ्या घरी गेला. पत्नी पहिल्यांदा लेकरांकडे गेला आणि म्हणाला, माझ्याकडून खूप मोठं पाप झालेलं आहे, तुम्ही त्या पापाची वाटेकरी होताल का बरं? मी आतापर्यंत तुमच्यासाठी किती काय केलेलं आहे, किती कष्ट घेतलेत मी तुमच्यासाठी, तुम्ही माझ्या पापाच्या वाटेकरी होताल का? लेकरं म्हणाले, आम्ही कशाला तुमच्या पापाच्या वाटेकरी आहोत बरं? हे तर तुमचं कर्तव्यच आहे, आम्हाला सांभाळणं, आमची देखभाल करणं तुमचं कर्तव्य आहे. आम्ही तुमच्या पापाच्या वाटेकरी होणार नाहीत. मग तो गेला पत्नीकडे. पत्नीला नेमकाच विंचू चावलेला होता. पत्नीला खूप वेदना होत होत्या, खूप वेदना, रडत होती, खूप वेदना होत होत्या. आणि तो गेला आणि म्हणाला, काय ग, मी तुझ्यासाठी म्हणेन ते केलं, तू माझ्या पापाची वाटेकरी होशील का? ती म्हणाली, बघा ना, मला खूप जोराचा विंचू चावलाय, थोड्या वेदना वाटून घेताल का? तो म्हणाला, येडीबिडी झालीस का, मला वेदना कशा वाटून घेता येतील? मग ती म्हणाली, तसंच तुमचं पाप मला कसं वाटून घेता येईल? तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला.
घरी गेला, नारदजींकडे गेला. नारदजींना म्हणाला, आता काय करू, पर्याय सांगा काहीतरी, खूप मोठं पाप झालंय, स्वर्गामध्ये काय नरकामध्ये बी जागा मिळणार नाही, एवढं पाप झालंय, सांगा आता काय करू. नारदजी म्हणाले, काही करू नको, राम राम म्हण, भगवंताचं नाम घे. मग वाळल्या कोळ्यानं तर आता काय आयुष्यभर नुसतं पापच केलेलं होतं की नाही, मग आता असं अचानक त्याच्या मुखाला कसं नाम येईल, म्हणून तो राम रामच्या ऐवजी त्याच्या मुखाला मरा 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 यायचं. मग एक दिवस मरा 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 म्हणतच त्याच्या मुखाला राम हे नाम आलं आणि त्याच काळी त्याचा उद्धार झाला. कसा झाला, कशामुळे झाला, पती पत्नीची इच्छा, पत्नीची लेकरा बाळाची इच्छा पुरवली म्हणून झाला का? नाही, नाम घेतलं म्हणून. हा, नाम घेतलं म्हणून त्या वाल्या कोळ्याचा उद्धार झाला. मग असं पवित्र असं नाम आपण सुद्धा घेतलं पाहिजे. अहो तुम्हाला काय सांगू, क्षणाचा सुद्धा भरवसा नाही. आपण या देहाला आलो आहोत ना, तर क्षणाचा सुद्धा भरवसा नाही. आज आहेत तर आता नाही. आपण बघा, क्षण भंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळ सागा, राम राम स्मरा आधी, म्हणून काय करा, राम राम आधी स्मरा, भगवंताचं नाम अगोदर घ्या. मग असं पवित्र असं नाम घ्या. आणि आपण जन्माला आलो आहोत तर जन्माचं कारण काय आहे, नामदेव महाराज सांगतात हरिपाठात, जन्माचे कारण राम नाम पाठी. जन्माचं कारण कशासाठी, कशापाठी आहे, राम हे नाम घेण्यापाठी, भगवंताचं नाम घेण्यापाठी जन्माचं कारण आहे. आपल्याला हा देह भगवंताने का दिला आहे, भजन करण्यासाठी, नाम घेण्यासाठी भगवंताने हा देह दिलेला आहे. असं नाम आपण घेतलं पाहिजे. आता तुम्हाला हे माहिती का बरं, जनाबाईंनी किती भक्ती केली, किती. आता जनाबाई बघा किती भक्ती करायच्या, खूप भक्ती करायच्या जनाबाई. एक दिवस नामदेवरायांच्या घरी खूप सारी संत मंडळी आली. हा, मग नामदेवरायांच्या घरी खूप सारी संत मंडळी आली. मग नामदेवरायांच्या घरी संत मंडळी आल्यावर मग जनाबाईंना आता खूप लोड आला कामाचा. सकाळी 4 वाजता दळण करण्यासाठी उठल्या. इकडे भगवंत सुद्धा, विठ्ठल सुद्धा इकडे 4 वाजता म्हणजे जनाबाईंना मदत करू लागण्यासाठी उठले. मग भगवंत रुक्मिणी मातेला म्हणतात, विठ्ठल म्हणे रुक्मिणीला, दे ग अंघोळीला पाणी, मी कशाला देऊ पाणी, जणी तुमची पटराणी. रुक्मिणी माता म्हणतात, मी का बरं तुम्हाला पाणी देऊ, जणी तुमची पटराणी ना, मग तिच्याकडून जाऊन पाणी घ्या ना. मग विठ्ठल म्हणतात, बरं ठीक आहे बाई, देऊ नको, माझी मी घेतो पाणी. विठ्ठलांनी आंघोळ केली. आंघोळ झाल्याच्या नंतर रुक्मिणी मातेला म्हणतात, विठ्ठल म्हणे रुक्मिणीला, ताट वाढ जेवायला, मी कशाला वाढू ताट, जनीसी काय नात. रुक्मिणी माता म्हणतात, मी का बरं ताट वाढू, तुमचं जनीसोबत काय नातं आहे, मी का ताट वाढू. मग विठ्ठल म्हणतात, जाऊ दे बाई, मीच घेतो माझ्या हातानं. भगवंतांचं जेवण झालं. दळण करू लागण्यासाठी जनाबाईंच्या घरी निघाले. थोडं समोर गेल्याच्या नंतर आठवलं की आपला पानाचा विडा तर घरीच राहिलाय. नंतर गेले, परत गेले दरवाजापासून, रुक्मिणी मातेला हाक मारली. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला, पानाचा दे ग विडा, मी नाही देत विडा, जनीशी संगत सोडा. रुक्मिणी माता म्हणतात, मी का बरं विडा देऊ, अगोदर जनी सोबतचं काय जे नातं असेल, काय जी संगत आहे ती सोडून टाका, मग तुम्ही जे म्हणता ते करेन. मग विठ्ठल म्हणतात, अगं रुक्मिणी, असं पाप लावून घेऊ नकोस, जणी आपली लेक आहे. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला, नको लावू असे पाप, जणी आहे आपली लेक, आपण तिचे मायबाप. रुक्मिणी माता विठ्ठल म्हणतात की अगं असं पाप लावू नकोस, आपण तिचे मायबाप आहोत, जणी आपली लेक आहे. मग तेव्हा मग रुक्मिणी मातेला हे पटलं. मग भगवंत गेले जनाबाईंच्या घरी. काय करू लागण्यासाठी गेले, दळण दळू लागण्यासाठी गेले. मग दळण दळू लागण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी जनाबाईंच्या घरी गेले. जनाबाईच्या घरी गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर मग त्यांचा जे नवरत्नांचा हार होता ते काढला आणि त्यांनी जनाबाईंच्या उशाला तोपर्यंत ठेवला. तोपर्यंत जनाबाईंच्या उशाला त्यांनी मोत्यांचा हार ठेवला, नवरत्नांचा हार ठेवला. नंतर मग दळण झाल्याच्या नंतर ते परत आपल्या गाभाऱ्यामध्ये गेले आणि कटेवरी हात ठेवून उभं राहिले. मग पुजारी आल्याच्या नंतर पुजाऱ्याने पाहिलं की भगवंताच्या गळ्यामध्ये तर नवरत्नांचा हारच नाहीये. पुजाऱ्याला भगवंताच्या अंगावरती ते काय म्हणतात, गव्हाचे ते असतं ना, ते भुसकट ते पडल्या म्हणजे अंगावर दिसलं. मग पुजाऱ्याला पटलं की हे भुसकट म्हणजे जनाबाईचंच आहे आणि जनाबाईंनीच भगवंताचा हार पण चोरला. मग गेले
कोण कुठं गेले? जनाबाईच्या पुजारी गेले जनाबाईंच्या घरी. जनाबाईंच्या घरी गेले, इकडे तिकडे शोध घेतला तर जनाबाईंच्या उशाला नवरत्नांचा हार सापडला. मग जनाबाई रडायला लागल्या. जनाबाई म्हणाले, मी नाही चोरला, मी नाही चोरला. मग ते काय आता ऐकण्यास तयार होते का? एकदा सापडला म्हणल्यास ऐकण्यास तयारच नव्हते पुजारी. नंतर मग जनाबाईंना शिक्षा करण्याची ठरवली. जनाबाईंना सुळावरती चढवण्याचं ठरवलं. मग जनाबाई रडायला लागल्या. जनाबाई म्हणतात, का रे भगवंता, माझ्या घरी येऊन दळण दळू लागलंस आणि माझ्यावर चोरीचा आळ सुद्धा आणलास. मग जनाबाई रडू लागल्या, ओव्या गाऊ लागल्या. काही वेळानंतर जनाबाईंची सुळावर चढवण्याची वेळ आली आणि जसं जनाबाईचा पाऊल त्या सुळावरती पडला तसे ते सुळच गायब झालं. म्हणजे सुळच ते नष्ट झालं. कशामुळे झालं हो? कशामुळे झालं तर जनाबाई दिवस रात्र भगवंताचं नाम घ्यायच्या, म्हणून भगवंताने त्यांचं काय चुकवलं? मरण जन्म मरण चुकवलं भगवंताने त्यांचं. मग असं आपण तुम्हाला वाटते का बरं? तुम्हाला माहितीये का, हा देह आपल्याला 84 लक्ष योनी हिंडता दुःख भोगेले. 84 लक्ष योनी गेल्याच्या नंतर आपल्याला हा सुंदर असा नरदेह मिळतो. मग या देहाला आल्यावर आपण सुद्धा जनाबाई सारखं, मीराबाई सारखं आपण सुद्धा नाम घेतलं पाहिजे की नाही? कोणाकोणाला वाटतं इथं नाम घेतलं पाहिजे म्हणून? वाटतं की नाही सगळ्याला? आपण सुद्धा नाम घेतलं पाहिजेच रे बाबांनो. नाम जर नाही घेतलं तर आपला काही या जन्माला येऊन फायदाच नाही. कसलाच फायदा नाही. आपला देह वायाच गेला म्हणून समजायचा जर आपण नाम घेतलं नाही तर. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुख पार नाही. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, मरते वेळी जरी आपल्या मुखाला भगवंताचं नाम आलं तरी आपल्या सुखाची कोणी गणनाच करू शकत नाही. मग असं नाम घ्या. आणि या संसारामध्ये काय आहे बरं? काय आहे संसारामध्ये? काहीच नाहीये. संसार हा दुःखमूळ आहे. सगळीकडे संसार दुःखमूळ आहे. संसार दुःखमूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ शुनी पाठी लागली ओढाळ, कवनामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. असा दुःखमूळ संसार आहे. संसारामध्ये काही नाही. या संसार नगरी बाजार भरला ग बाई, यात सुख नाही हो, यात सुख नाही. यात सुख आहे का? अजिबात नाही. यात अजिबात सुख नसतं बघा. त्यामुळं आपण भगवंताचं नाम घेत जा. भगवंताच्या नामाने खूप जण तरतात. भगवंताच्या नामाने आपण हा भवसागरातून तरून जाऊ शकतो. असं पवित्र नाम घ्या. नामाऐवजी काहीच नाही आपल्याला साधन. नामपरते साधन नाही, जे तू करीसे आणि काही. हाका रोणी सांगे तुका, नाम घेता राहू नका. तुकाराम महाराज म्हणतात, नाम सोडून आपल्यापाशी काही साधनच नाही. आपल्याला जर या भवसागरातून तरून जायचं असेल, आपल्याला उद्धार करून घ्यायचा असेल तर काय घ्यावं लागतंय? पवित्र असं नाम घ्यावं लागतंय. त्यामुळं पवित्र नाम घ्या. आणि तुकाराम महाराज हा करून सगळ्याला सांगतात की नाम घ्या, नाम घेतल्याशिवाय राहू नका. म्हणून आपण सुद्धा नाम घ्या, भजन करा. आता बघा, आता हे नाम घ्यायचं तर तुमच्या हातात आहे. आणि नाम घ्या, पण कसं घ्या नाम? अंतकरण शुद्ध ठेवून नाम घ्या. भावाने नाम घ्या. तुम्हाला शबरी माता माहिती आहेत का? शबरी माता भिल्ल समाजाच्या होत्या. शबरी माता लहानाच्या मोठ्या झाल्या मातांग ऋषींच्या आश्रमामध्ये. लहानाच्या मोठ्या झाल्या शबरी माता. एक दिवस मातांग ऋषींचा अंतकाळ जवळ आला. मातांग ऋषींनी शबरी मातेला बोलावून घेतलं आणि म्हणाले की, शबरी, मी गेल्यानंतर या आश्रमामध्ये फक्त आणि फक्त प्रभू रामच येतील. आणि तेव्हापासून शबरी माता रोज रामचंद्रांचं भजन करायच्या, नामस्मरण करायच्या आणि भगवंताची वाट पाहायच्या. रोज सकाळी लवकर उठायच्या, आपल्या केसांनी रस्ता झाडायच्या आणि म्हणायच्या, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा, आएंगे रघुराम उनको आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लखन जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. असं म्हणायच्या. वनामध्ये जायच्या, बोरं तोडून आणायच्या. मग एक दिवस प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला म्हणतात, चला आता आपल्याला आपल्या मातेला भेटायला जायचं आहे. मग लखनजी म्हणतात, कैकेयी, सुमित्रा आणि कौशल्या ह्या 3 माता सोडून आपली आता 4थी माता कोणती बरं? प्रभू रामचंद्र म्हणाले की कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी या 3 मातांनी आपली फक्त 14 वर्षे वाट पाहिली आहे.
आणि आज ज्या मातेला भेटायला जायचं आहे तिने आपली 82,000 वर्षे वाट पाहिली आहे, त्या मातेला, शबरी मातेला भेटायला जायचं आहे. मग प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी निघाले शबरी मातेला भेटण्यासाठी. तिथे गेल्याच्या नंतर शबरी माता नामस्मरण करत होत्या. शबरी माता भानामध्ये नव्हत्या. प्रभू रामचंद्र त्यांच्या जवळ गेले, पण शबरी माता काही भानात नव्हत्या, नामस्मरणामध्ये तल्लीन झालेल्या होत्या शबरी माता. मग प्रभू रामचंद्रांनी शबरी मातेंना हलवलं, तेव्हा शबरी मातांनी पाहिलं आणि त्यांना आपल्या गुरूंचे शब्द आठवले की मी गेल्यानंतर या आश्रमामध्ये फक्त आणि फक्त प्रभू रामचंद्रच येतील. त्यांना खूप आनंद झाला. त्यांचा आनंद गगनामध्ये मावेना. प्रभू रामचंद्रांना म्हणतात, प्रभू मी म्हणायची तुम्ही आल्यावरती हे करीन ते करीन, पण आता काहीच करायचं सुचत नाहीये, काय करू? मग प्रभू रामचंद्र म्हणतात, शबरी माता आता तुम्ही काहीच करू नका, जे काय करायचे ते आम्हाला करून द्या. मग प्रभू रामचंद्रांनी शबरी मातेचे आपल्या अश्रुधारांनी पाय धुतले व त्यांची आत्मज्योत आपल्या ज्योतीमध्ये विलीन करून घेतली. का केली? शबरीनं नाम घेतलं मशीनी. शबरी मातेनं नामस्मरण केलं म्हणून त्यांची आत्मज्योत आपल्या आत्मज्योतीत विलीन करून घेतली. आपल्या अश्रुधारांनी शबरी मातेचे पाय धुतले. का? कारण भगवंत कशाचा भुकेला आहे? भावाचा. थोर प्रेमाचा भुकेला. भगवंताला काय लागतंय? प्रेम लागतंय. भगवंत उष्ट खाण्यास सुद्धा नाही म्हणत नाही. शबरी मातेची उष्ट बोरं खाल्ले की नाही? न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्तीच्या पुढं भगवंत उष्ट पाष्ट काहीच म्हणत नाही. भगवंत जे काही असेल ते आनंदाने सेवन करतो. म्हणून असं आपण सुद्धा नाम घ्या. आपल्याला पण वाटलं पाहिजे की आपल्या घरामध्ये भगवंत राहिले पाहिजेत. आणि ज्या घरामध्ये हरिपाठ होतो, ज्या घरामध्ये नाम घेतात त्याच घरामध्ये भगवंत थांबतो. आणि अशा प्रकारे आपण सुद्धा भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. देहाला आल्याच्या नंतर नाम घ्या, हेच खूप मोठं साधन आहे आपल्याला भवसागरातून तरुण नेण्याचं, बाकी काहीही नाही. म्हणून सांगते, नाम घ्या. आणि जसं शबरी मातेनं, आता मी तुम्हाला नामाची किंमत सांगितली, शबरी मातेनं नाम घेतलेलं सांगितलं, जनाबाईंनी नाम घेतलेलं सांगितलं, मीराबाईंनी नाम घेतलेलं सांगितलं की नाही? तसं आपण सुद्धा नाम घ्या आणि आपल्या सुद्धा जीवनाचा उद्धार करून घ्या. घेताल का आतापासून? घेताल का? बोला ना. झोपले का? हा, नाम घेत जा तुम्ही पण, आपल्या जीवनाचा जर उद्धार करायचा असेल तर. म्हणून मी सांगते, नाम घ्या. आणि आता झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, बेलेश्वराच्या चरणी, सर्व माता माऊल्यांच्या चरणी, साधू संतांच्या चरणी अर्पण करते. आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानते. तुम्ही सुद्धा शांत चित्ताने ऐकून घेतले त्याबद्दलही आभार मानते. आणि झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी, बेलेश्वराच्या सगळ्या साधू संतांच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी. ज्ञानाबाई इकडे कुठे होती या